नमस्कार मंडळी. आपण जे यूट्यूबवर आपल्या चालू घडामोडी आणि उपयुक्त माहिती एक सदर चालू केलेलं आहे, त्या निमित्तानं आज एक नवीन व्हिडिओ आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. मी अशोक एम जोडे, काजेगाव. आता या आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतीची वाढ वाढवणार, त्याचा फार्मर आय डी ब्लॉक आणि योजनाही मुकणार या बाबतीचे विश्लेषण करूया. शेतीसाठी आवश्यक असणारे क्षेत्रस्ते आणि जाण्यासाठी लागणारे फाटा ह्या जर कुणी अडवल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. मुख्यमंत्री बळीराजा रस्ते योजनेअंतर्गत कठोर निर्णय, अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई होणार. शेत रस्त्याच्या अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न असताना राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजने महत्त्वपूर्ण आणि कठोर बदल केलेला आहे. शेतकऱ्यांच्या अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यावर आणि शेतरस्त्याचं नुकसान करणाऱ्या व्यक्ती व त्यांचे व्यक्तीचे आधार कार्ड, फार्मर आय डी तब्बल 5 वर्षासाठी ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी अशा व्यक्तींना शासनाच्या विविध योजना अनुदानाचा लाभ घेता येणार नाही. ग्रामीण भागात रस्ते अडवल्यास शेतकामामध्ये अडथळे निर्माण होतात, तसेच वादाच्या घटना वाढतात. या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. अतिक्रमण करण्याला लगाम घालण्यासाठी शेतकऱ्यांना मुक्त आणि सुलभ वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होईल अशी अपेक्षा यामुळे व्यक्त होत आहे. आता हा निर्णय कोण्या शेतरस्त्यासाठी लागू होईल तर कुठल्या जमिनीसाठी निर्णय लागू होईल? हा निर्णय शेतरस्ते, सार्वजनिक वापरासाठी असलेले मार्ग तसेच महसूल नोंदीत नोंद असलेल्या मार्गावर लागू आहे. शेत रस्त्यातील अडथळे दूर झाल्यास शेतकऱ्यांना शेतात माल वाहतूक तसेच मशागतीच्या कामांसाठी मोठी सोय होणार आहे. आता याच्यावर शासन काय करणार आहे? एखाद्या शेतकऱ्याने जर शेतरस्ता अडवला तर त्याची तक्रार संबंधित जे शेतकरी आहेत, ज्या रस्त्याने जात होते ते शेतकरी तहसीलदार किंवा मामलेदार म्हणजे SDO यांच्याकडे करायची आहे. 7 दिवसाची नोटीस अतिक्रमणधाऱ्याला देण्यात येणार आहे. 7 दिवसाची नोटीस संबंधित अतिक्रमणदाराला देण्यात येणार आहे. अतिक्रमण उद्ध्वस्त करणार, अतिक्रमण आढळल्यास संबंधित प्रथम 7 दिवसाची नोटीस दिली जाईल. त्या कालावधीत ते अतिक्रमण न हटवल्यास प्रशासनाकडून थेट कार्य करण्यात येणार आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल की तोटा होईल? या निर्णयामुळे शेतरस्ते मोकळे होतील, शेती काम सुलभ होईल असा फायदा अपेक्षित आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या कठोर कारवाईचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये जे शेतकरी अडथळा निर्माण करतील त्याचे आधार कार्ड, फार्मर आय डी ब्लॉक करण्यात येतील. योजनासाठी अपात्र ठरवण्यात येतील, जसे की अनुदान असतील त्याच्यासाठी अपात्र ठरवण्यात येतील. अतिक्रमण करणारे आधार कार्ड, फार्मर आय डी 5 वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना शासकीय अनुदान योजना व इतर लाभापासून वंचित राहील. मुख्यमंत्री बळीराजा रस्ते योजना काय आहे? ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी सुलभ व सुस्थितीत रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने योजना राबवण्यात येत आहे. शेतरस्त्याचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल यावर भर दिला जात आहे. यामध्ये संबंधित ठेकेदार जर त्यांनी काही कुचराई केली आणि कमी दर्जाचे रस्ते तयार केले, यामध्ये कमी दर्जाचे रस्ते जर कंत्राटदाराने तयार केले तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. रस्त्याच्या कामात हलगर्जी करणाऱ्या आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारावर सुद्धा याची कारवाई करण्यात येणार असून कंत्राटदार ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला?
आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.